एक खूप मोठ्या प्रमाणात प्रसार सुरू आहे की पेट्रोलचे दर 200 रुपयाला जाऊ शकतात, तर डॉलर अजून स्ट्रॉंग होईल, रुपया अजून कोसळेल आणि तो 150ला जाऊ शकतो. हे सत्य आहे का? इतिहास काय सांगतोय? आणि मोठ्या प्रमाणात मंदी येऊ शकते का? बरं, मंदीमुळे लॉकडाऊन सारखे प्रकार होऊ शकतात का? अनेक वेगवेगळे अंदाज वेगवेगळ्या लोकांकडून बांधले जात आहेत. मी तुम्हाला स्क्रीनवर डिटेल प्रेझेंटेशन दाखवतोय. हे एकदा तुम्ही बघितलं ना, काय नेमकं देशात चालू आहे हे सगळं तुम्हाला समजेल. आणि परत एकदा, कुठल्याही पक्षाच्या विरोधात किंवा सपोर्टमध्ये हा व्हिडिओ मी बनवत नाहीये. सो बेसिकली जर तुम्ही आता बघितलात तर सांगितलं हे जाते की डॉलर ऑलमोस्ट 150च्या आसपास जाईल आणि रुपया कोसळल्यामुळे पेट्रोलचे रेट 200ला जाऊन पोहोचू शकतात. याची सत्यता काय? मी तुम्हाला इतिहास दाखवतोय आणि इतिहासामधूनच सगळ्या गोष्टी तुम्हाला वन बाय वन क्लिअर होणार आहेत. पहिली आणि महत्वाची गोष्ट, 2006 साली जर तुम्ही बघितलात ना, तर समवेअर अराउंड 57 ते 78 रुपयापर्यंत डॉलरचे रेट गेलेले होते आणि त्या वेळेला पेट्रोलची प्राइस होती 43 ते 47 रुपयांच्या दरम्यानी. याची कारणं सुद्धा मी डिटेल एक्सप्लेन केलेली आहेत, काय झालं होतं मार्केटमध्ये आणि कशामुळे एवढे रेट हाईक झालेले होते. 2008चा अंदाज जर तुम्ही घेतला तर 39 ते 147च्या दरम्याने डॉलरचा रेट गेलेला होता, पण पेट्रोलचे दर मात्र 40 ते 50 रुपयाच्या दरम्याने होते. आता या सगळ्यामध्ये लक्षात घ्या बरं का, जरी समजा हा 50 रुपयाला गेला असेल आणि इथं डॉलरचा रेट एवढा असेल, 147ला जाऊन सुद्धा बघा, एवढ्या मोठ्या प्रमाणात डॉलरचा रेट वाढून सुद्धा पेट्रोलचे दर मात्र त्या लेवलला वाढलेले नव्हते. चला, कमिंग फॉरवर्ड 2012 साली इथे बघू शकता 128ला परत डॉलर आणि लो त्याचा 88चा होता, म्हणजे याच्यापेक्षा डबल होऊनही जास्त डॉलरचे रेट गेलेले होते. एवढे रेट वाढून सुद्धा हा 65 ते 73च्या आसपास स्टेबल पेट्रोलचे रेट आपल्याला पाहायला मिळत होते. पण एक गोष्ट इथं तुम्ही पॅटर्न ऑब्झर्व करू शकता, कुठं ना कुठं आपल्याला हा ग्रोईंग फेजमध्ये दिसतोय. पेट्रोलचा रेट कन्सिस्टंटली पेट्रोलचे रेट वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरं, 2012 नंतर एक इंटरेस्टिंग फॅक्ट बघा, भलेही हा डॉलरचा रेट 26ला आला किंवा हाय त्याने 55चा गाठला, तरी सुद्धा पेट्रोलचे रेट वाढताना आपल्याला पाहायला मिळाले 59-60 पासून 68च्या दरम्यान. म्हणजे काय, इथं इतिहासात कुठेही आपल्याला एवढा कमी पेट्रोलचा रेट बघायला मिळणार नाही. या 26 ते 55 डॉलरच्या दरम्यान एवढा कमी इतिहासातला रेट, म्हणजे या 10 वर्षात कधीही एवढ्या कमी प्राइसला आपल्याला क्रूड ऑइल मिळालेलं नाही. सोप्या भाषेत, क्रूड ऑइल आपल्याकडे येतं, हे आलेलं क्रूड ऑइल आपण त्यावर प्रोसेस करतो आणि त्या क्रूड ऑइल पासून पेट्रोल आणि डिझेल बनवलं जातं. सिंपल लॉजिक आहे. पण इथं जर तुम्ही लक्षपूर्वक बघितलात तर तुम्हाला कळेल, एवढा रेट कमी होऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे पेट्रोल डिझेलचे रेट आपल्याला कमी झालेले पाहायला मिळत नाहीत. या दाखवलेल्या फिगर्स फक्त पेट्रोलच्या आहेत. इन शॉर्ट, पेट्रोल आणि डिझेल दोघेही आसपासच चालतात. थोडंफार जसं पेट्रोलमध्ये रेट वाढतील तसे डिझेलमध्ये सुद्धा रेट आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात. पण मी मेजर कन्झम्पशन आपल्याला पेट्रोलची कन्सर्न असतो बऱ्याच लोकांना, म्हणून मी तुम्हाला समोर पेट्रोल दाखवतोय. सो ओव्हरऑल जर इकडे तुम्ही बघितलात ना, आता सध्या 71-126ला असून सुद्धा पेट्रोलचे रेट 100 रुपयाला क्रॉस करून पुढे गेलेले पाहायला मिळतात. म्हणजेच 108-110च्या रेंजमध्ये पेट्रोल गेलेलं आहे. एवढा रेट वाढण्याचं रिझन काय? याच्या मागे सिंपल लॉजिक आहे. सांगितलं जातं की क्रूडच्या प्राइसेस वाढलेत, पण क्रूडच्या प्राइसेस इतिहासाच्या लेवल्स ब्रेक करून पुढे गेलेत का? तर 100% नाही. फॉर एन एक्झाम्पल, 115, 128 इथं तुम्ही बघू शकता 86 नॉर्मल होता. 2022 मध्ये सुद्धा 139च्या आसपास क्रूड गेलेलं होतं आणि $76 आसपास त्याचा लो होता. इथे सुद्धा अप्रॉक्सिमेटली तीच हालत आहे. तरी सुद्धा एवढ्या हेवी रेट्स आपल्याला पेट्रोलचे वाढताना का बघायला मिळत आहेत? बिकॉज ऑफ गव्हर्नमेंट, बिकॉज ऑफ कुठला तरी पॉलिटिकल पक्ष, किंवा बिकॉज ऑफ पंतप्रधान, असं काही होतंय का? तर नाही. याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देतोय. काही लोक म्हणतील, काँग्रेसवाले, बघा आमचं सरकार होतं त्यावेळेला कसं सुरळीत होतं, नंतर बीजेपी आल्यामुळे प्रॉब्लेम झाला. असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याचंही एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देतोय. याचा अर्थ काय, जिथं गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज करायला पाहिजे तिथं डेफिनेटली करायला पाहिजे, पण जिथं गव्हर्नमेंटची चूक नाही तिथं नाही म्हणून सांगायला पाहिजे. ब्रॉडर लेवलला हे बनतं कसं हे मी तुम्हाला सांगतोय. जर मी 1 बॅरेल परचेस केलं ना क्रूड ऑइल, तर त्या 1 बॅरेल क्रूड ऑइल पासून मला काय मिळतं? सो 42 US गॅलन्स मिळतात. आता हे प्रकरण काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. समवेअर अराउंड एका बॅरेलमधून 159 लिटर मला क्रूड ऑइल मिळत असतं. आता हे सगळं आपण लिटरमध्ये घेतोय. बरं, 159 लिटर क्रूड ऑइल जर मिळालं तर त्याचा पुढे बदल कसा होतो? एका क्रूड ऑइलच्या बॅरेलमधून फक्त पेट्रोल किंवा डिझेलच निघतं असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. काय काय मिळतं त्यामधून? 74 लिटरच्या आसपास, म्हणजे 46.4% आसपास पेट्रोल असतं
बरं, डिपेंड ऑन क्रूड क्वालिटी हे सगळे पर्सेंटेज ऑटोमॅटिकली तुम्हाला बदलताना पाहायला मिळतील. सो डोंट कन्सिडर की या फिगर्स नेहमी प्रत्येक बॅरलमध्ये सेम असतात. डिपेंड ऑन क्रूड क्वालिटी अँड डिपेंड ऑन क्रूड ग्रेड हे सुद्धा लक्षात राहू दे. सो 74 लिटर पेट्रोल निघेल, 44 लिटर मला डिझेल मिळेल, पण उरलेल्या 9.5% ऑलमोस्ट 15 लिटर एव्हिएशन टर्बाईन फ्युएल. हे काय असतं? जे विमानामध्ये इंधन वापरलं जातं ना, ते इंधन यातून जनरेट केलं जातं. आता इंधनमध्ये पण मल्टिपल क्वालिटीज असतात. डोमेस्टिक इंधन हे वेगळं असतं, इंटरनॅशनल वेगळं असतं, त्याचे रेट्स वेगळे असतात. त्याबद्दल आता जास्त आपल्याला चर्चा करायची नाहीये. सो उरलेल्या रफली 21.4% काय असू शकतं? वेगवेगळे बाय प्रोडक्ट. एलपीजी असू शकतं, आस्पाट असू शकतं किंवा पेटकोक असू शकतं. प्लॅस्टिकसाठी वेगवेगळे बाय प्रोडक्ट लागतात. पेंट इंडस्ट्रीमध्ये याचा वापर होत असतो. असे वेगवेगळे बाय प्रोडक्ट बनत असतात आणि हे 74 लिटर आपल्याला मिळतं. सो रफली तुम्ही जर बघितलात, आपण 159 लिटर क्रूड ऑइल होतं, पण त्याच्यापासून मला मिळणारं उत्पन्न आहे ते 167 लिटरचं असतं. आपण नेहमी काय बघतो, एखादी गोष्ट कुठलीही 100 किलोची गोष्ट जर असेल तर त्याच्यामधून जो एंड प्रोडक्ट बनतो ना, तो कुठेतरी 80 किलोचा बनतो, 70 किलोचा बनतो, कारण लॉसेस वगैरे होत असतात. पण इथं प्रोसेस वेगळी आहे. यामध्ये केमिकल प्रोसिजर केल्यानंतर त्या क्रूड मधून जो बाय प्रोडक्ट बनतो किंवा इतर हे सगळे प्रोडक्ट बनतात, हे मोर दॅन क्रूड केजी मध्ये जे असेल किंवा लिटर मध्ये असेल त्याच्यापेक्षा जास्त बनतो. सांगण्याचा मुद्दा काय आहे की जेवढं मी रॉ मटेरियल टाकतोय त्याच्यापेक्षा जास्त मला त्याचे बाय प्रोडक्ट किंवा अदर प्रोडक्ट पाहायला मिळतात. ओव्हरऑल याचं गणित तुम्हाला माहिती आहे कसं आहे? तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. जर मी एखादा क्रूड ऑइल परचेस करतोय ना बॅरल, तर त्याचा रुपयामध्ये जी कॉस्ट बनते ना ती 8550 म्हणजेच 8,550 रुपयाला मला बॅरल पडतो. रॉ क्रूड ऑइल बद्दल मी बोलतोय. किंवा एक इंटरेस्टिंग फॅक्ट अजून मी तुम्हाला हळूहळू पुढे एक्सप्लेन करत जातोय. दोन गोष्टी आहेत. जर मी रिफायनिंग प्रोसेस केली क्रूड ऑइलची आणि फायनल क्रूड ऑइल रिफायनिंग करून माझ्या हातात जो काही प्रोडक्ट पडतो तो कितीला पडतो? जर मी पेट्रोल परचेस करत असेल तर मला तो समवेअर अराउंड 45.50 रुपयांनी पडतो. मिळतं किती? 74 लिटर. सो ओव्हरऑल एका बॅरेलमधून मला 3,367 रुपयांचं क्रूड ऑइल मिळतं. पण डिझेल 2121 म्हणजे 48.20 रुपयांनी मला डिझेल पडतं. मला म्हणजे आफ्टर रिफायनिंग क्रूड ऑइलचा बॅरेल मी परचेस केला, त्याला प्रोसेस केली आणि माझ्या हातामध्ये पडणारा रेट. सो हा जो रेट आहे तो समवेअर अराउंड 1-1.5 महिन्यापूर्वीचे रेट्स आहेत. त्यामुळे ओव्हरऑल रिफायनिंग करून मला एक बॅरेल 7,375 ला हातामध्ये मिळतो. पण एक गोष्ट यामध्ये लक्षात घेण्यासारखी आहे. कुठले खर्च यावर अजून असतात? तर ओशनमधून जेव्हा मी ते ट्रान्सपोर्ट करत असतो ना, ती कॉस्ट वेगळी लागते आणि त्यासाठी इन्शुरन्स लागतो. आता कॉस्ट इन्क्लुडेड असते बॅरलमध्ये, पण इन्शुरन्स जो लागतो तो पर बॅरल मला 285 रुपयांचा असतो. या सगळ्या फिगर रुपयामध्ये डॉलर बिलकुल वापरलेला नाही. पण रिफायनिंग प्रोसेस करण्यासाठी जे एका बॅरलला चार्जेस लावले जातात ते 571च्या आसपास असतात. राऊंड फिगर 600 रुपये रिफायनिंगसाठी लागतात आणि इन्शुरन्स मला 300 रुपये लागतो. सो एका बॅरेल मागे माझा एक्स्ट्रा खर्च 900 रुपयांचा होतो. आता हे 900 रुपये आपल्याला ऍड करावे लागतील पेट्रोल आणि डिझेल जेव्हा आपण बाय करतो त्यावेळेला, कारण हा खर्च करण्यात आलाय. आता ओव्हरऑल खर्च जर तुम्ही बघितला तर तो 8,500च्या आसपास जातो. पण हा 8,500चा खर्च किंवा जेव्हा क्रूड ऑइल आपण परचेस करतो ते आपल्याला डिस्काउंटेड रेटला मिळतं, बिकॉज आपण बल्क परचेस करतोय. सो ग्लोबली जे रेट असतात ना त्या एक्झॅक्ट रेटला, आता समजा क्रूड ऑइलचा ट्रेडिंग करंट प्राइस जर तुम्ही बघितला तर $91 पर बॅरेल आपल्याला पाहायला मिळतो. बरं, या प्राइसला तो परचेस केला जातोय का थ्रू इंडियन गव्हर्नमेंट? बिलकुल नाही. याच्यापेक्षा कमी रेटला, डिस्काउंटेड रेटला रशियाकडून तर अजून आपण खालच्या रेटला परचेस करत होतो, समवेअर अराउंड $80 वगैरे, $75, $70, डिपेंड ऑन ग्रेड. अगेन त्यावर मी आता जाणार नाही. पण सांगण्याचा मुद्दा सिंपल आहे की जर मला समजा $80 एक बॅरल पडतंय आणि आज रेट सुरू आहे डॉलरचा 90 रुपये, तर याप्रमाणे 7,200 आसपास याचं उत्तर तुम्हाला मराठीमध्ये पाहायला मिळेल. टोटल रुपयामध्ये जर बघितलं तर म्हणजे मला 7,200लाही मिळणार आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी जर ऍड केल्या तर 8,000च्या आतच माझं काम होऊन जातं. म्हणजे एक बॅरल रिफायनिंग करून मला 8,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे 8,000 रुपयाला मला ते सगळं पडलं. ही सगळी कॉस्ट ऍड करून मी म्हणतोय आपण मॅक्सिमम पकडून चालू 8,500 रुपये. 8,500 रुपयाला असून सुद्धा जर ओव्हरऑल आत्ताची विक्री प्राइस बघितली तर पेट्रोल विकलं जातं 110 रुपयांनी, डिझेल 100 रुपयांनी, एव्हिएशन टर्बाईन फ्युएल 100 रुपयांनी आणि अदर बाय प्रोडक्ट जे 50 रुपयांच्या आसपास त्याचा रेट येतो. सो या सगळ्या प्रोडक्टमधून 8,100, 4,400 किंवा 1,500 अदर प्रोडक्टमधून 1,972 रुपये आता सध्या कमवले जात आहेत. टोटल 16,000 रुपये कमवले जात आहेत जे ऍक्च्युअली विकतात त्यांच्याकडून. आता तुम्ही म्हणाल जी गोष्ट 8,000ला मिळते ते 16,000ला का विकतात? 2x रेटने विकला जातो.
मग हा मधला गॅप कोणाकडे जातो हे बघणं इंटरेस्टिंग असेल ना. तुम्हालाही वाटेल की यार हे नेमकं प्रकरण एवढं जबरदस्त आहे ना, समजून घेण्यासारखं आहे. यामध्ये कोणाची चूक आहे की नाही हे थोडंसं मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा आता प्रयत्न करतो. बघा, ज्या वेळेला डॉलरचा रेट 2012 साली होता 54 रुपये प्रति डॉलर, म्हणजे मला जर $1 परचेस करायचा असेल ना, तर त्यासाठी मला 54 रुपये पे करावे लागणार होते. कधी? 2012 साली. बरं, जे आपण ऑइल परचेस करतोय ते कशामध्ये परचेस करतोय? रुपया देऊन? बिलकुल नाही. याचे रेट डॉलरमध्ये असतात. मग त्यावेळेला जर समजा 2012 साली $1 क्रूड ऑइल जर मला परचेस करायचं असेल ना, तर मला 54 रुपये पे करावे लागत होते. पण आज त्याच डॉलरची किंमत 2026 मध्ये 95 रुपयांना जाऊन पोहोचली. म्हणजे काय? मला आज तेच क्रूड ऑइल 2012 साली $1 मिळायचं, तेवढंच क्रूड ऑइल मला परचेस करण्यासाठी पे करावे लागतायत 95 रुपीज, 95 रुपये. ह्यूज डिफरन्स झालेला आहे, ऑलमोस्ट 2x. कसं? सो समवेअर अराउंड 2012च्या पीकला जी कॉस्ट होती $128ची, त्यावेळेला मला 54 रुपये प्रमाणे 6,912 रुपये एका बॅरेलला पे करायला लागत होते. पण आज याचीच प्राइस 128 ऐवजी 91 जरी झाली असली प्रति बॅरेल, एका क्रूड ऑइलच्या बॅरेलचा दर मी तुम्हाला बोलतोय, तरी सुद्धा आज डॉलर महागल्यामुळे 95.20 झाल्यामुळे मला 8,710 रुपये पे करावे लागतात. कळतंय तुम्हाला? लक्षात घ्या, जिथे एका बॅरेलची किंमत महाग असताना सुद्धा $128 असताना सुद्धा मला टोटल इंडियन रुपीज पे करावे लागत होते 6,912. पण आज त्याचीच किंमत कमी होऊन सुद्धा $91 एक बॅरेल मला मिळत असून सुद्धा मला 95 रुपये प्रमाणे 8,710 रुपये पे करावे लागतात. म्हणजेच याच्यापेक्षा ऑलमोस्ट 1,100-1,200 रुपये जास्त पे करावे लागतात. याचं रिझन काय? तर वाढलेला डॉलरचा दर. आता याला दोन वेळी तुम्ही बघू शकता. एक व्यक्ती म्हणू शकतो डॉलरचा दर वाढलाय, दुसरा व्यक्ती म्हणू शकतो रुपया कोसळलाय. मी काय म्हणेन? रुपया कोसळलाय. रुपया का कोसळलाय, कशासाठी कोसळलाय, याच्यावर एक माझ्याकडे डिटेल अनालिसिस आहे. मी ते खूप वेगळ्या पद्धतीने सगळं तुमच्यासमोर मांडू शकतो. जेव्हा तुम्हाला समजेल ना की गेम काय आहे, डोक्यात अक्षरशः मुंग्या यायला लागतील. यामध्ये खूप मोठा गेम आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात बऱ्याच गोष्टी लॅग होत आहेत. आपल्या पूर्ण देशाचं यामुळे भविष्यात नुकसान होणार आहे आणि ऑलरेडी होत पण आलंय. यावर काय करावं लागेल, याला कोण जबाबदार, याबद्दल सविस्तर गोष्टी मी सांगू शकतो. पण याला काही गोष्टी आत्ता जबाबदार आहेत, त्याही मी तुमच्यासमोर मांडेन. पण जेवढं AI स्ट्रॉंग होईल, जग जेवढ्या फास्ट पुढे जाण्याचा प्रयत्न करेल, तेवढा इम्पॅक्ट तुमच्या आयुष्यावर होणार आहे. महागाई वाढत जाईल, इन्कम तुमचा त्या लेवलला वाढणार नाही. परिणामी जी लेवल आज तुमची आहे ती अजून खाली आलेली पाहायला मिळेल. इन शॉर्ट, मध्यमवर्गीय माणूस गरीब होण्याच्या दृष्टीनं पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. आणि याचाच मोठा इम्पॅक्ट कशावर होणार आहे, तर तुमच्या भविष्यावर होणार आहे. आता बघा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे सगळं का होतंय, कशामुळे होतंय आणि हे कोण करतंय. पहिली गोष्ट, 2012 मध्ये जेव्हा हे निदर्शनास आलं ना, हे सगळं अडचणीचं होतंय प्रकरण आणि आपली लोक यामध्ये अडचणीत येत आहेत. पूर्ण देश याला बॅकलॅश देऊ शकतो. मग आता आपण काय करायचं, तर मनमोहन सिंग सरकारने असं ठरवलं की क्रूडच्या प्राइसेस तर खूप जास्त इन्फ्लेट होत आहेत, खूप जास्त वाढत आहेत. मग आता आपण एक काम करूयात, रेट फिक्स ठेवूयात. या फिक्स रेटनीच तुम्हाला माल विकायचा आहे. हे कोणाला सांगण्यात आलं? ऑइल प्रोड्युसिंग कंपन्यांना. मग यामध्ये कोण? मोठमोठे दिग्गज. जर तुम्ही बघितलात तर इथं तुम्हाला यांची नावं सुद्धा पाहायला मिळतील. IOCL असेल, BPCL असेल, या वेगवेगळ्या कंपन्यांना सांगण्यात आलं की या गव्हर्नमेंटच्याच कंपन्या आहेत, तुम्ही या रेटच्या वर माल विकायचा नाही. अरे, पेट्रोल आणि डिझेल तर आम्ही एवढ्याच रेटला विकायचा, पण जर क्रूडच्या प्राइसेस वाढायला लागल्या, तुमचा रुपया आदळायला लागला, तो जो लॉस आहे तो कोण घेणार? समजा आज मला क्रूड ऑइल $120 मिळत आहे आणि उद्या याची प्राइस जर $130 झाली, हा $10 गॅप म्हणजेच ऑलमोस्ट 50 ते 100 रुपयांचा गॅप, जो तो ज्या त्या वेळेचा रेट, मी उदाहरण म्हणून सांगतोय, हा कोण सहन करणार? इथं गव्हर्नमेंटने सांगितलं हा सगळा लॉस गव्हर्नमेंट बेअर करणार आहे, ज्याला APM म्हटलं जातं, ऍडमिनिस्ट्रेटेड प्राइस मेकॅनिझम. मनमोहन सिंग सरकारने क्लिअरली सांगितलं की जो गॅप असेल ना, तो आम्ही बॉन्डच्या स्वरूपात भरून काढू. गव्हर्नमेंटने ऑइल बॉन्ड लॉन्च केले, त्यामधून पैसा रेज केला, त्याचं कर्ज सगळं सरकारवर घेतलं आणि सांगितलं क्लिअरली की जो रेट इन्फ्लेट होईल, जो काही ऑइल कंपन्यांचा लॉस होईल, तो आम्ही ऑइल कंपन्यांना देणार आहोत. आता याला बिलकुल चुकीचं म्हणता येत नाही, कारण जर तुमच्या देशाची इकॉनॉमी स्थिर ठेवायची असेल, लोकांना तुम्हाला मदत करायची असेल, डायरेक्ट महागाई वाढवायची नसेल,
कारण क्रूड ऑइल प्राइजेस डायरेक्टली प्रोपोर्शनेट टू महागाई. जेवढी महागाई वाढणार त्याला क्रूड ऑइल तितकाच जबाबदार असणार आहे. म्हणून पेट्रोलच्या आणि डिझेलच्या प्राइजेस मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही एक डेटा बघितला तर तुम्हाला कळेल आता सध्या काय सुरू आहे. यामागे महत्वाचं कारण आहे सेंट्रल एक्साइज ड्युटी, जी 2012 साली 9.48 पर लिटर होती, ती डायरेक्ट ऑलमोस्ट 20 रुपये पर लिटर गेलेली आहे. एवढंच नाही तर ऍव्हरेज वॅट जो होता ना तो आधी लो किंवा मॉडरेट होता, जो आज 30% आसपास आहे, विच इज रिअली हाय. एवढंच नाही तर रिटेल स्ट्रॅटेजी, गव्हर्नमेंटने जी सबसिडाईज गोष्टी किंवा सबसिडी अनाउन्समेंट केलेली होती ते तर सोडून द्या, आता गव्हर्नमेंटने त्यावर टॅक्स सुद्धा इम्पोज केलेले आहेत. त्यामुळे अग्रेसिव्ह रेट आपल्याला पेट्रोल डिझेलचे वाढताना पाहायला मिळत आहेत. पण या सगळ्याचा बॉटम कोण आहे, तर या सगळ्याचा बॉटम आहे डॉलर. जेवढा डॉलर 54 वरून 95 वर गेलाय ना, तो जो इम्पॅक्ट आपल्या देशावर होतोय त्यामुळे देशाची वाट लागते, कंबर तोडण्याचं काम होत आहे. आता याची एक महत्वाची मेकॅनिझम आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जो आधी ट्रेड डेफिसिट होता, म्हणजे काय, आपण काही एक्सपोर्ट करतो काही इम्पोर्ट करतो, या दोन्ही मधला जो गॅप $159 बिलियन जो 2011 साली होता, तो आज 2026 साली $455 बिलियन झालाय. याच्याबद्दल मी खूप जास्त डिटेल बोलू शकतो बरं का, पण ते परत सरकार, गव्हर्नमेंट, माझा पक्ष तुझा पक्ष यावर येतं. म्हणून मी तो अजून दुसरा पार्ट बनवलेला नाही, कारण तो परत टेकडाऊन होणार किंवा वेगवेगळ्या एजन्सीज त्याला वेगवेगळ्या प्रकारे हॅमर करून, म्हणजे काय करतात हे लोक, त्याला रिपोर्टिंग करतात, काहीतरी उचापत्या करतात, चॅनल हॅक करण्याचा प्रयत्न करतात आणि ते टेकडाऊन करतात. आता ते कोण आहे काय आहे याबद्दल मी जास्त बोलणार नाही, पण ते होऊ शकतं म्हणून मी जास्त इंटरेस्ट घेतलेला नाहीये. ग्लोबल मॉनिटरी पॉलिसीजमध्ये शिफ्ट आलाय हेवी, त्यामुळे हे सगळं होत आहे. जिओपॉलिटिकल क्रायसिस आणि वेपनायझेशन ऑफ द डॉलर, तुम्हाला माहिती आहे डॉलरचा वापर कसा केला जातो, यामध्ये मी जास्त घुसणार आता नाही. आणि शेवटचं स्ट्रक्चर इन्फ्लेशन डिफरन्शियल्स, यामुळे खूप मोठा इम्पॅक्ट आपल्याला होताना पाहायला मिळतोय. पण जर तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं असेल याबद्दल, तुम्हाला वाटत असेल मी थोडीशी रिस्क घ्यावी आणि याची पाळंमुळं खोदून काढावी, ज्याचा इम्पॅक्ट आपल्या ओव्हरऑल देशावर होतोय ना तो होऊ नये आणि खूप जास्त देश अजून अडचणीत येऊ नये, हे जर तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पार्ट 2 जो मागचा व्हिडिओ मी बनवला होता त्याला प्रचंड चांगला तुम्ही प्रतिसाद दिलाय, पण काही गोष्टींमुळे आणि काही इश्यूजमुळे मी त्याचा पार्ट 2 बनवला नव्हता. पण अजूनही तुमची इच्छा असेल तर मी त्याचा पार्ट 2 बनवू शकतो. यातून तुम्हाला हे कळालं असेल की पेट्रोल आणि डिझेलचे प्राइसेस का वाढत आहेत आणि याला जबाबदार कोण, हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.